नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या प्रत्येक सणासाठी खूप खूप शुभेच्छा. असेच आनंदी राहा, मजेत राहा, स्वतःला वेळ जरूर द्या. माझ्या व्हिडिओमार्फत किंवा माझे जे काही ब्लॉग असतात त्यामार्फत मी तुम्हाला सतत सांगत असते की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःला अपडेट ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी होत राहतात. तुम्ही माझे चॅनलवरती पण व्हिडिओ पाहिले असतील, माझे फेसबुक, इंस्टाग्राम सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असेल. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या गोष्टी मी सांगते. जे काही माझे फॉलोवर आहेत त्यांना माहितीच आहे, माझे मिक्स कंटेंट असतं आणि मी नवनवीन अनुभव तुम्हाला शेअर करत असते. त्यातलाच एक छोटासा अनुभव आज तुम्हाला शेअर करावा असं वाटतो. टॉपिक खूप छोटा आहे बरं, पण खूप महत्त्वाचं आहे. काय झालं, एक परवा दिवशी पेशंट आलं होतं हॉस्पिटलला. जस्ट त्याची काहीतरी सर्जरी होती. पेशंटला कॅन्सर होता. सर्जरी झाली, पेशंट घरी गेला आणि त्याच्यानंतर परत एक 15 दिवसाने त्याची पुन्हा एक सर्जरी झाली. सर्जरी वगैरे ते सगळं झालं आणि काहीतरी त्यांना डॉक्युमेंटेशनचा पार्ट हवा होता आमच्याकडून, म्हणून ते हॉस्पिटलला आले आणि मी त्यांच्याशी बोलले, "बाबा हे कसं झालं? कारण तुमचं वय तर आता फक्त 40 आहे. 40शी मध्ये तुम्हाला हे कसं होऊ शकतं? म्हणजे का झालं?" तर त्यांनी मला त्यांची स्टोरी सांगितली. तर मी एवढी शॉक झाले, तुम्हाला काय सांगू. म्हणून म्हटलं ही स्टोरी तुमच्यापर्यंत गेली पाहिजे, तुम्हाला शेअर केली पाहिजे. त्यासाठी खास व्हिडिओ आहे. काय झालं, त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला होता. एक नॉर्मल ॲक्सिडेंट झाला होता. ते गाडीवरून पडल्या होत्या, ठीक आहे. गाडीवरून पडल्यानंतर त्यांचं ना थोडंसं इकडे प्रॉब्लेम होता ह्या साईडला. मग ते काहीतरी रूट कॅन वगैरे केलं आणि थोडंसं सपोर्ट दिला. दातांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर ह्या साईडला थोडीशी जखम होती आणि मग त्यांची थोडी दोन रूट कॅनलनुसार त्यांची ट्रीटमेंट वगैरे चालू होती. सगळं ठीक होतं. परंतु काय झालं, एक 1.5 वर्षांनी त्यांना इथं दुखायला लागलं. पुन्हा तो प्रॉब्लेम व्हायला लागला आणि थोडा स्पस व्हायला लागला ह्या साईडला. तर मग त्यांना असं वाटलं की बाबा 1.5 वर्षापूर्वी मी रूट कॅनल केले आणि आता का पस होतोय. थोडंसं जरा त्यांना वाटलं की आता डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, सांगितलं पाहिजे डॉक्टरांना, अपडेट केलं पाहिजे. तर त्यासाठी ते डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी मग ते थोडंसं मेडिसिन देऊन वगैरे थोडंसं ठीक आहे म्हटले चला. त्याच्यानंतर त्याच्या काही टेस्ट केल्या. त्या टेस्टमध्ये त्यांना एक मायनर लेवलचा तोंडाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. आणि मग आता काय खरं नाही. आता आता आऊ करण्यापेक्षा ट्रीटमेंट तर पटकन घ्यावी लागणार आहे, बरोबर. तर मग त्यासाठी त्यांनी लगेच फास्टली वेळ न घालवता ट्रीटमेंट सुरू केली. केमो असतात त्या सुरू केल्या, ऑपरेशन केल्या, म्हणजे सगळ्या गोष्टी सुरू ठेवल्या आणि मग आता त्या ओके आहेत, काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित आहेत. पण सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होऊन जातात. ॲक्सिडेंट म्हणा किंवा कुठे दुखत असेल किंवा एखादी गाठ होत असेल किंवा कुठेतरी असे पज वगैरे झाला असेल तर तुम्हाला तो जाणवतोय, तुम्हाला त्रास होतोय, तर अजिबात अंगावर काढू नका. पटकन डॉक्टरांकडे जा, पटकन तो दाखवा. कारण पुढच्या 1-2 वर्ष तर तुम्हाला इतका सतवणार आहे, इतका त्रास देणार आहे. खूप गोष्टी अवघड होत चालल्या दिवसेंदिवस. त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या. व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करते की छोट्या छोट्या गोष्टीमुळे खूप मोठी गोष्ट होते आणि अक्षरशः 2 महिन्यामध्ये त्यांचा 12 लाख रुपये खर्च झाला. खोटं नाही बोलत. 2 सर्जऱ्या झाल्या त्यांच्या छोट्याशा गोष्टीमुळे. त्याच्यामुळे काळजी घ्या. कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढतंय. घरच्यांची, आजूबाजूंची जी काही लोकं आहेत त्यांना काय दुखत असेल, काय त्रास होत असेल, लगेच डॉक्टरांकडे जा. अजिबात अंगावर काढू नका. कळते. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हा खास तुम्हाला एक इंटिमेशन किंवा एक छोटासा एक अनुभव शेअर करावा असं वाटलं म्हणून शेअर केला. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.